राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दिनांक 8 एप्रिल रोजी पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य विभागाचे मंत्री तथा सदस्य उपस्थित होते। मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विकास कामांचा आढावा देखील घेण्यात आला आणि चर्चा देखील करण्यात आली। तसंच अनेक महत्त्वाचे निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत। या बैठकीमध्ये राज्यातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसंच झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे झोपडपट्टी सुधारण्यास मदत होणार आहे। तसंच राज्यातील शासकीय आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग व निसर्गोपचार महाविद्यालयांमधील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित करण्याचा देखील महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे। तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळातील काही निर्णयांबाबत माहिती देताना म्हटलं आहे की आता राज्यातील घरकुलांसाठी 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू मिळणार आहे। तसेच सिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कायदेशीर करून देखील देण्यात येणार आहेत। प्रत्येक वाळू गटात 10% आरक्षण हे घरकुलांसाठी असेल। ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती यांनी देखील पुढील कारवाई करावी। तसंच नैसर्गिक वाळू देण्याचं धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणणार आहोत। एम सँड म्हणजेच कृत्रिम वाळू तयार करण्यात येईल। सरकारी बांधकामात एम सँड वाळूच वापरली जाणार आहे। नदीच्या वाळूची गरज पडणार नाही। एम सँड धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणले जाणार आहे। दगड आणि गिट्टीपासून ही वाळू तयार केली जाणार आहे। दरम्यान 1947 साली फाळणीत जे विस्थापित झाले अशा सिंधी समाजाच्या राज्यात 30 वसाहती आहेत। नागपूर, जळगाव, मुंबई इथे या वसाहती आहेत, त्या कायदेशीर नाहीत। या सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण आणले जाणार आहे। ज्यावेळी जमीन घेतली त्यावेळचे रेडी रेकनर दर व 10% इतर कर लावले जातील। या सर्व वसाहती क्लास 1 मध्ये बदलण्यात येणार आहेत। आम्ही निवडणूक संकल्पनाम्यामध्ये हे वचन दिले होते, ते आज पाळले आहे। आजपासून सिंधी समाजाला ही घरे व आस्थापना अधिकृत करता येतील। त्यासाठी सिंधी समाज ज्या दिवशी विस्थापित झाला त्यावेळेचा रेडी रेकनर दर 2.5% कर लावला जाईल, असं देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। मंत्रिमंडळातील या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांसह अनेकांना त्याचा फायदाच होणार आहे। तसंच आजच्या या मंत्रिमंडळात जे 9 निर्णय घेण्यात आले आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून